पहिला बॉल अपरकट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरतून येतील एक धावसंख्येसाठी तर प्रयत्न आणि आता बघता बघता जशी चूक होते तशी दुसरी धाव ती देखील कंप्लीट होईल. चांगलं रन बिटवीन द विकेट. एक एक दोन दोन धावसंख्या आता जोडायला सुरुवात होईल कारण की एक चांगला सामना आहे आणि चांगली स्पर्धा देखील आहे. जवळजवळ 3 ओव्हरच्या मॅचेस असणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला नक्कीच काही कालावधी देखील दिला जाईल. वेळेच्या आधी तुम्हाला हे 3 षटक संपन्न देखील करावे लागतील. त्यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका, तो बॉल लँड कुठपर्यंत होईल कव पॉईंटच्या डोक्यावरून वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. येतोय बॅट्समन राहुलच्या बॅटमध्ये हा चौकार. 4 धावा. अप्रतिम फटका. याआधीचा बॉल देखील त्याच पद्धतीचा होता परंतु त्यावरती कट करता आलं नाही. परंतु आता या बॉलवरती मात्र बॅट्समनने ओळखलं गोलंदाज त्याच पद्धतीचा बॉल रिलीज करेल आणि त्याच दरम्यान हा फटका आलाय. 4 धावा. टीमची धावसंख्या देखील 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा टर्न झाले अगदी गॅप भरपूर मोठा त्या गॅपला देखील क्लिअर करत असताना पुन्हा एकदा वन बाउन्स राहुलच्या बॅटमध्ये येतोय हा क्रॅकिंग फटका. 4 धावा. प्रत्येक बॉलवरती आता मात्र आक्रमकतेचं रूप हे धारण केले जाईलच कारण की एक चांगला टोटल उभा करायचा आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 10. पहिल्या गोलंदाजी मार्कवरती आदित्य आणि सलामीवीर बॅट्समन जर आपण पाहिले तर राहुल आणि अमित हे 2 बॅटर. कॅप्टनने दाखवलेला विश्वास आणि अगदीच कॅप्टनच्या विश्वासाला अगदीच सार्थ देत असताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतील एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. हा देखील बॉल अतिरिक्त उचली पंचांनी अगदीच ओळखलं दंडित केलंय. या आधीच्या बॉलवरती तुम्हाला नक्कीच वॉर्न केलं होतं परंतु हा बॉल अतिरिक्त उचली आला आणि नो बॉलचे सांगता होते. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना टीमची धावसंख्या देखील दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. स्पर्धा देखील दमदार आहे. लाईव्हचं टेलिकास्ट आपण पाहतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ जॅक केलंय. बाउन्सर होता त्याला देखील हुक केलाय. पुन्हा एकदा नो बॉल आहे आणि त्यावरती हा जवळजवळ धावा किती मिळतील अर्थातच नो बॉल आणि या 6 म्हणजे तब्बल 6+1 म्हणजे 7 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. टीमची धावसंख्या देखील अगदी झपाट्याने पुढे सरकते जवळजवळ 18 या आकड्यावरती. 18 धावा. भरपूर महागडं पडू शकतं कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर सकाळी अगदीच पहिल्या मॅचमध्ये 49 धावसंख्येचं लक्ष उभारण्यात आलं परंतु आता जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात आदित्यच्या गोलंदाजीवरती. 2 नो बॉल. जर तुम्ही वारंवार अशाच पद्धतीचा चुका केलात तर कुठे ना कुठे तरी मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये या धावा तुम्हाला चेस करणं भरपूर महागडं पडू शकतं परंतु या धावा चुकीच्या येणं रोखाव्या लागतील. त्यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र फ्रीटचा बॉल राहुलच्या बॅटमध्ये येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे खनखनी षटकार. 6 धावा. व्हॉट अ हिट. पुन्हा एकदा तोच बॉलर पुन्हा एकदा तोच बॅटर त्या बॉलला थेट फेकून देते सीमा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. अप्रतिम फटका. अगदीच लाईव्हच्या माध्यमातून या फटक्याला पाहण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला स्क्रीनमध्ये बघावं लागते कारण की फटकाच तसा आहे. फक्त टप्पा आल्याच्या नंतर बॅटचा फेस अगदी ओपन केला वेगाने आणि बॉलला थेट पाठवले सीमा पार. 6 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या देखील 24 या आकड्यावरती. अंतिमचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. जर अजून मोठा फटका आला तर प्रेशर होईल निर्माण परंतु यावेळेस प्रेशर आता दबाव टाकलाय कारण की एक षटकार आल्याच्या नंतर जवळजवळ गोलंदाजा दबावाखाली गोलंदाजी करत असतो आणि तोच दबाव पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण 22 यार्ड यूट्यूब वाहिनीवरती पाहतोय. खरं तर शून्यातून केलेली सुरुवात आणि आता जर आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक चांगला बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू कुठे ना कुठे थांबून आला तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूचा विसा होता. डॉट बॉलचे सांगता होते. अंतिमचा बॉल तो देखील अजूनही शिल्लक आहे आणि अंतिमच्या बॉलवरती काय रिझल्ट असेल गोलंदाजाकडून आणि फलंदाजाकडून देखील परंतु अपेक्षा असेल त्या फलंदाजावरती. यावेळेस अलॉंग द ग्रास खेळून काढलाय क्षेत्ररक्षक अगदीच स्वतः गोलंदाज म्हणून जातील परंतु एकावरतीच समाधान मानावं लागेल. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अगदीच 26 या आकड्यावरती. त्यामध्ये राहुल जवळजवळ 8 चेंडू फेस करत असताना 23
23 या धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे पुढच्या 3 धावा या कुठे ना कुठेतरी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. त्याच कुठे ना कुठे महागड्या पडतात. आज अनेक दानशूर दात्यांचं या संपूर्ण स्पर्धेला मात्र सहकार्य मिळालंय. आज त्यांचे देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि आज आपण के क्रीडा प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ लाकवड यांच्या माध्यमातून ही खरं तर सगळ्यात मोठी क्रीडा स्पर्धा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम जननी माता क्रिकेट क्लब लाकवड यांच्या माध्यमातून जननी माता चषक 2026 पर्व पहिलं. त्यावेळेस फटका फसलाय, झेलची संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षक गेल्याच्या नंतर एक धाव तर कंप्लीट आणि बघता बघता दुसरीचा प्रयत्न ती देखील कंप्लीट होते. आणि राहुलने अगदीच मनामध्ये ठाम केलंय की मी स्ट्राईकवरती जास्तीत जास्त राहीन, जेणेकरून टीमचा टोटलला पुढे घेऊन जाण्याचा माझा हा महत्त्वाचा वाटा असेल. परंतु यामध्ये जर आपण पाहिलं ना तर अमित एकही बॉल अजून फेस केलेला नाही आहे अमितने. त्यावेळेस सकूट टप्प्याचा बॉल होता, गॅपमधून बॉल मात्र थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल लँड होते वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळतील धावा 4. चौकार आलाय राहुलच्या बॅटमधनं. राहुल उल्लेख केला तसं उत्तर आले. राहुलचा खेळ हा नैसर्गिक आहे, म्हणजे पहिल्या बॉलवरतीच आक्रमण अटॅकिंग पोझिशनमध्ये अगदीच पाहायला मिळालं. आदित्यच्या विरोधात जवळजवळ 26 धावा आल्या. परंतु आता जर आपण पाहिलं तर सचिन यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने हलकसं फिंगरला स्क्रोल केलं, ज्या ठिकाणी एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉलचे सांगता होते. टीमची धावसंख्या देखील 3 चेंडू अखेरीस 32 या आकड्यावरती. ओहो, बॉल देखील पाहायला मिळतोय अप्रतिम. अगदीच रॉंग पण कुठे ना कुठेतरी मध्ये रिलीज केला होता या बॉलला. यावेळेस कौपांच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला. ओ माय गॉड, व्हॉट अ हिट. अगदीच टप्पा आल्याच्या नंतर मैदानाच्या चौफेर बाजूने कलात्मकरित्या स्ट्रोक आलाय 4 या धावसंख्येसाठी. चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता आतापर्यंत 36 लागल्यात. 36 धावा प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलवरती एक नव्हे तर जवळजवळ 4 ते 6 धावा येतात. आणि तितकी ताकद आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. जो सलामीला आलाय त्याचं नाव आहे तो म्हणजे राहुल. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती क्लास आणि दुसऱ्या बॉलवरती येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन साइडला. मिळतील धावा 6. राहुल सेट ऑन फायर नाव, ज्याच्या बॅटमध्ये येतोय षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. 42 धावा. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती देखील 2 धावा काढल्या होत्या राहुलने आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती देखील 2 धावांनी सुरुवात केली आणि त्यानंतर ग्राफ हा षटकार चौकारांचा आहे. अंतिमचा बॉल तो देखील हुक केलाय. कुठपर्यंत जाईल क्षेत्र प्रयत्न करतायत परंतु थांबवू शकणारच नाहीये या बॉलला. तो देखील बॉल चालला 4 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 43 या आकड्यावरती आणि त्यामध्ये 43 धावा कोणाच्या आहेत? अर्थातच राहुल, ज्याने आतापर्यंत जवळजवळ 14 चेंडू फेस केलेत आणि 43 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. म्हणजे सांघिक अगदीच आपण पाहिले तर अर्धशतकापासून तो जवळजवळ 4 आहे आणि वैयक्तिक अर्धशतकापासून जवळजवळ 7 या धावसंख्येपासून तो दूर आहे. परंतु हाफ सेंचुरी अर्धशतक येईल या गोष्टीची प्रतीक्षा डगआउटमध्ये देखील असेलच. परंतु आता जर आपण पाहिलं तर टीमसाठी एक चांगला टोटल उभा करायचा आहे. त्यासाठी अगदी स्ट्रायकर एंडला बॅट्समन आलाय तो म्हणजे अमित आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रदीप. जननी माता चषक 2026 खास करून जननी माता क्रिकेट क्लब लाकवड ब यांचं कौतुक करावं लागेल. अगदी स्पर्धा आपली आहे परंतु आपल्या ग्रामस्थांसाठी आयोजित केली आहे. हो, यावेळेस स्पिंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर चेंडूने अगदीच नैसर्गिकरित्या वळण घेतलं. कुठे ना कुठेतरी मात्र खेळपट्टी थोडीफार सुकी असावी आणि जर सुक्या खेळपट्टीवरती चेंडू वळवण्याची क्षमता तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही यशस्वी गोलंदाज होऊ शकता. परंतु ते फिरवावं लागेल. बॅटरला थोडंसं शांत ठेवावंच लागेल. परंतु शांत राहील त्याचं नाव अमित नाहीये, कारण की अमित देखील थांबणार नाहीयेत. का मला सलामीला पाठवले राहुल सोबत त्याचं तोडीस तोड उत्तर या बॉलवरती दिलंय. पहिला चेंडू डॉट
खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूला ओळखलं, पहिल्या बॉलला फेकून दिलं 6 या धावसंख्येसाठी. षटकार आले आणि टीमची धावसंख्या सांघिक अर्धशतकानुसार जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती विदाउट लॉस. हा देखील बॉल चांगला टप्प्यावरती आहे. चांगला कमबॅक म्हणावा लागेल, परंतु आता काय घडेल, स्ट्राईक कोणाकडे आहे? चूक केली आहे आणि चूक कोणी केली तर विकेट किपर एंड कडून, जिथे बॉलला थ्रो करण्याच्या नादात तो बॅकअप नव्हता. एक धाव तर घेण्यापासून रोखणार नाहीये. एक धाव कंप्लीट होते आणि आता टीमची धावसंख्या 53 आहे. आणि आता ज्याने या स्पर्धेला अगदीच या मुवमेंटला गाजवलंय, त्याच्या बॅटमधनं 43 धावा आल्यात आत्तापर्यंत वैयक्तिक, तोच राहुल स्ट्रायकर एंडला. टीम खांबिल चुरगे या संघाचा चमचमता सितारा स्ट्रायकर एंडला. हा बॉल अगदीच खोलवर पद्धतीचा होता, त्याला लँड केलं, कुठे स्किट झालेत, परंतु आता काय घडतंय, स्किट झाल्यानंतरचा प्रयत्न आणि प्रयत्न करत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये कुठे ना कुठेतरी मात्र कॅच ही ड्रॉप झाली, परंतु प्रयत्न शेवटपर्यंत सोडला नाही. एक प्रयत्न केल्याचं समाधान हे मिळतच असतं दादा, कारण की तुम्हाला प्रयत्न करणं खूप जास्त महत्वाचं आहे. एक चांगला प्रयत्न, परंतु कॅमेरामॅनला देखील ते क्षणचित्र टिपता आले नाही. यावेळेस टप्प्याचा बॉल, ओ माय गॉड, जननी माता चषक 2026 पर्व 1 च पहिलं अर्धशतक खांबिल चुरगे या संघामधून खेळत असताना नाव आहे तो म्हणजे राहुल, ज्याने वैयक्तिक 51 धावसंख्येवरती अगदीच अभिराज्य गाजवले मैदानाच्या आतमध्ये. अगदीच टीम खांबिल चोरगे या संघाच्या सोबत खेळत असताना व्हॉट अ बॅटिंग. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना, तर धावांचा डोंगर जवळजवळ जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 61. त्यामधील 51 धावा या राहुलच्या आणि त्यामधील 7 धावा या अमितच्या. कौतुक करावा लागेल, चांगली पार्टनरशिप. हो, यावेळेस मात्र अजून 6 धावा, म्हणजे जीत बाकी आहे पण हार नाही. और जितने का इंतजार बाकी आहे हेच मनामध्ये ठाम करत असताना अंतिमच्या बॉलवरती देखील षटकार ठोकला. अगदी मन तृप्त करत असणारी ही बॅटिंग. अगदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला का हरकत नाही राहुलसाठी. वैयक्तिक 57 धावा आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 67 धावा लगावल्या स्कोरबोर्डवरती आणि जिंकण्यासाठी 68 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष ठेवलंय टीम गोगवे 11 या संघासमोर. तर इनिंग ब्रेक्समध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत पुढच्या मॅचसाठी. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इनिंग ब्रेक्समध्ये आपण थांबूया आणि जननी माता चषक 2026 पर्व 1 च्या पर्वाला पाहायला आणि ऐकायला विसरू नका. 22 यार्ड लाईव्हचं हे संपूर्ण कव्हरेज क्लीन अँड क्वालिटी टेलिकास्ट आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. त्यांचे प्रोप्रायटर आमचे जर आपण पाहिले तर सचिनदादा शिंदे आणि त्यांच्या समवेत आमचे कॅमेरामॅन जर आपण पाहिले तर ओमकार, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत. इनिंग ब्रेक्स नंतर 68 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल ते पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचा आपण करूया वेलकम. थँक्यू सो मच, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण
दुसऱ्या इनिंगसाठी वळणार आहोत, ज्या ठिकाणी 68 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतोय. खरं तर आपण या स्पर्धेची नक्कीच उल्लेखनीय कामगिरी पाहणार आहोत, ऐकणार देखील आहोत. कारण की जर आपण पाहिलं तर के क्रीडा प्रतिष्ठान, ग्रामस्थ मंडळ लाकवड, जननी माता क्रिकेट क्लब लाकवड ब यांच्या माध्यमातून खरं तर अगदीच आपलं ग्रामदैवत आणि आपल्या ग्रामदैवताच्या नावाने ही जननी माता चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा पावसाळी रबल बॉल क्रिकेटचा हंगाम आहे आणि परवा पहिलं या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आम्ही एंटर करत होतो ना, त्यावेळेस या स्पर्धेला अगदीच पहिल्या पर्वाच्या क्षणी आम्ही पाहत नव्हतो. कारण की ही स्पर्धा तितकी चांगली आहे. अगदी सुस्वच्छ असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती उपस्थित जे सगळे काही मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये आले होते, ते मान्यवर त्यांचा देखील एक चांगला महत्त्वाचा हातभार राहिला. खरं तर जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळ-जवळ अनेक मान्यवर आहेत. खास करून जर आपण पाहिलं तर निहाल ग्रुपचे प्रामुख्याने प्रोप्रायटर सन्माननीय अशोकदादा सपकाळ यांचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करू. कारण की अगदी दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि क्रिकेटची पंढरी ज्यांनी आपल्या नावावरती केली आणि क्रिकेट वरती असलेलं अभूतपूर्व प्रेम ते नक्कीच त्यांच्या ओळखीमध्ये आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतंच. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य सातारा परिसरातील आमचे सन्माननीय अजितदादा सकपाळ यांचं देखील नक्कीच आम्ही कौतुक करू. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे सन्माननीय माजी अध्यक्ष के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे आणि आपण पाहिलं तर मैत्री कशा पद्धतीने असावी त्याचं ज्वलंत उदाहरण जपणारे आमचे सन्माननीय विजयदादा शिंदे यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय माजी सरपंच लाकवड यांची अर्थातच आमचे भीमरावजी सपकाळ यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. नो बॉलने होती सुरुवात आणि नो +1 अशा 2 या धावसंख्येने खातं उघडलं जाते. टीम आपण पाहिले तर गोगवे 11 या संघाचं 2 या धावसंख्येने 3 षटकांचा सामना 68 धावसंख्येचा पाठलाग. यावेळेस सबमरीन डिलेव्हरी, परंतु आता अंपायरने ओळखलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आलाय आयुष आणि 68 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सचिन आणि त्याच्यासोबत प्रदीप. हा बॉल लगेच वेगवान होता, गॅप मधून बाहेर पाठवले, परंतु आता बॉल देखील थांबणार नाहीये. तो देखील 1 बाउन्स 2 बाउन्स घेत लँड होतोय सीमा पार 4 या धावसंख्येसाठी. सचिन आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7. 7 ऑन द स्कोरबोर्ड, 7 धावा. महत्वाची मॅच, कारण की आपण पाहिलं तर या मॅचची पकड मजबूत करावी लागेलच. यावेळेस अगदी चढाई करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरने वॉर्न केले देखील. वाईट बॉलचा इशारा डेफिनेटली केलाय, परंतु 1 फॉर द विकेट, 1 फॉर द ओव्हर ची ताकीद देखील दिली. टीमची धावसंख्या 8. यावेळेस आयुष्य हा बॉल उंची भरपूर आहे, उडवलाय, हवेत आहे, परंतु आता प्रेक्षकाच्या अगदीच भूमिकेत चित्ररक्षकाला पाहायला मिळते. जो बॉल लँड झाले तो म्हणजे सीमा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी सचिनच्या बॅटमध्ये येतोय हा मोठा धमाका षटकार. 6 धावा. पहिले इनिंग मध्ये अर्धशतक कोणाचं पाहिलं तर अर्थातच राहुल, परंतु आता जर आपण पाहिलं तर सचिन, त्याला हा प्रयत्न करावा लागेलच. एक चांगल्या टोटलचा पाठलाग करायचा आहे. 68 धावा आणि त्या 68 धावा तुम्हाला सहजरित्या काढता येणार नाहीये. तुम्हाला गती मती आणि या संपूर्ण गोष्टीचा विचार करावा लागेल. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती, 14 ऑन स्कोरबोर्ड, 14 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती धावा भरपूर आल्यात. कुठे ना कुठेतरी मात्र अगदीच 7 धावा काढल्या जातील. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा बिमर, पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे जवळजवळ 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड,
16 धावा म्हणजे क्रिकेटचा नियम आहे. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही 2 बिमर टाकले तर तुम्हाला पूर्णपणे बदललं जाईल आणि त्यामुळेच कदाचित गोलंदाज या मोमेंटला चेंज केला जातोय. अगदीच आपण पाहिलं तर आयुषला कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच पहिल्या बॉलवरती देखील वॉर्न केलं होतं नो बॉल असल्या कारणामुळे, परंतु आता देखील त्याच पद्धतीचा बॉल जर टाकला त्याने त्यामुळेच त्याला पुन्हा एकदा वॉर्न केलं, दंडित केलं आणि बदललं जात आहे गोलंदाज. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अमित. अजून एक मोठा सितारा पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर खंबिल चोरगे या संघामधून खेळत असताना बॅटिंग केली राहुलच्या सोबत सलामीला आल्याच्या नंतर, परंतु आता जर आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंडला बॅट्समन सचिन जो फेस करेल अमितला पुढचे 4 बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन क्षेत्ररक्षक देण्यात आहेत, परंतु काय घडेल ते अगदीच प्रयत्न तर चांगला राहिला. त्या प्रयत्नामध्ये यशस्वी कितपर्यंत होत आहेत अर्थातच 4 या धावसंख्येसाठी चौकार आलाय. अप्रतिम फटका. सचिन अगदीच फुटवर्क प्रॉपर आहे आणि फटका देखील तितकाच दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते. प्रयत्न तर चांगला केला होता, परंतु 2 क्षेत्ररक्षक अगदीच त्या प्रयत्नामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र लांब राहिलेत. 2 धाबा ऍड होते टीमची धावसंख्या 20. आणि आता बॅट आधी आली ऐश्वर्याचा वेध घेणारा चेंडू फिंगर स्क्रोल केले, गती थोडीशी कमी ठेवली आणि या गतीमध्ये अगदीच युक्ती वापरता आली नाही ती म्हणजे बॅटरला ओळखता आलं नाही. ओळखायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये पूर्णपणे स्ट्रॉंग आणि कॉन्सन्ट्रेशन असायलाच पाहिजे. पुन्हा एकदा हाच बॉल पाहायला मिळाला होता याआधी देखील, परंतु आता एक धाव तर कंप्लीट आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 21. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे आणि अंतिमच्या बॉलवरती स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रदीप आहे जो फेस करेल अमितचा शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. अंतिमचा बॉल वेगवान होता, गॅप मधून बाहेर पाठवले क्षेत्ररक्षक दैनात आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डिंग चांगली झाली आणि आता काय घडतंय कॉलिंग नाहीये, परंतु काय घडलं अर्थातच एक धाव घेणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्ही त्या धावसंख्या घेतल्या नाहीत तर तुम्हाला मैदान सोडावं लागेल आणि मैदान सोडावं लागतं. या मुमेंटला प्रदीपला एक गडी बाद झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती, येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. जर आपण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण खेळण्यास भाग पाडलं टीमला तर नक्की जवळजवळ 12 चेंडू आणि 47 धावसंख्येचं अजूनही भलं मोठं टार्गेट तुम्हाला गाठायचंय टीम गोगवे 11 या संघाला. आणि यानंतर होणारा सामना अगदीच जे पहिल्या फेरीतील सामने संपल्याच्या नंतर दुसऱ्या फेरीतील जे सामने ते आम्ही लगेचच खेळवत आहोत. तर मी पहिल्या मॅचमध्ये जे संघ जिंकला JMCC विवर, तर या संघाने तयार राहायचे म्हणजे या सामन्यामध्ये जो कुठला संघ जिंकेल तो तुमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळेल. तर आपण देखील रिपोर्टिंग करा जेणेकरून आपण लगेच टॉस घेऊ दुसऱ्या फेरीतील सामन्याचा. टीम JMCC विवर वळी या मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती आलाय नवीन यंग टॅलेंटेड यंग स्टार गोलंदाज, नाव त्याचं स्वतः टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष आलाय. हो, यावेळेस इनसाइड आउट पद्धतीचा फटका, बॅटला डिस्पॅच करत असताना बॉलला थेट पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार. सचिनच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार, साधावा चांगला फटका. अगदीच स्वॅग से करेंगे सबका स्वागत आता हेच मनामध्ये पक्क केलंय आणि कॅप्टनच्या विरुद्धात हा षटकार आलाय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु जास्त वेळ तू मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालू शकत नाहीये कारण की मी देखील फिरकी गोलंदाज आहे. याचं तोडीस तोड उत्तर देत असताना कॅप्टनने थेट पाठवलंय मैदानाच्या बाहेर. एज लागले, गॉन झालाय कॅच हिटच्या स्वरूपात. बॅट्समन सचिन अगदीच गोगवे 11 या संघाला मिळते धक्का नंबर 2.
अगदी धावसंख्येवरती 27 वरती 2 गडी बाद. सचिन बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन आलाय तो म्हणजे दीपक आणि आता करायचं त्या म्हणजे जवळजवळ 41. आतापर्यंत टीमचं स्कोरबोर्ड गोवे 11 या संघाचा जवळजवळ 27 वरती 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 2 धक्के लागलेत महत्वाचे अगदीच आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद झाल्याच्या नंतर कुठे ना कुठेतरी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता धुमाकूळ घालण्यासाठी दीपक आलाय. दीपकसाठी हा बॉल अगदीच आतमध्ये येणारा चेंडू थोडासा वेग असावा या बॉलवरती, परंतु एक सिंगल घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. एक सिंगल तर डेफिनेटली मिळेल. 28 अजूनही 40 करायच्यात. अगदीच धावसंख्या तुम्हाला सहजरित्या काढता येणारच नाही, कारण की तुम्हाला अगदीच सरळ बाटेने जायचं असेल तर तुम्हाला नागमोडी वळण ही शोधावी लागतातच. त्यानंतर तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठेतरी प्रेशर असेल. आणि आता जर आपण पाहिलं तर 28 लागलेत टोटलवरती. हो, हो. यावेळेस आपण पाहिलं तर फटका तर चांगला आहे. अगदीच शॉर्ट स्क्वेअर एकदा दूरवरतून डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. अजून या ओव्हरमधील जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा अजूनही 8 मध्ये करायच्या त्या म्हणजे 39. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये अनेक सामने कव्हर करायचे. जवळजवळ या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवलाय आणि 8 संघांमधून कुठला संघ अगदीच प्रथम क्रमांकाचं विजेतेपद आपल्या नावे लावेल ते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगली मॅच आहे, चांगली स्पर्धा आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच भेटीसाठी येत असताना जननी माता चषक 2026 पर्व 1. आणि आता जर आपण पाहिलं तर एकच धाव त्यावरती समाधान मानावं लागतंय, म्हणजे टीमची धावसंख्या देखील तीच या आकड्यावरती 7 मध्ये करायचे 38 धावा. एक मोठा फटका संपूर्ण सामन्याचं चित्र हे हलवू शकतं, परंतु दीपक आहे, दीपकवर ते कशा पद्धतीने नजर असेल कॅप्टनचं ते पाहावं लागेल बॅटिंग करण्यासाठी, परंतु आयुष देखील कमी नाहीये. अंतिमचा बॉल उडवलाय हवेत आहे. जसा आम्ही उल्लेख केला, जसा आम्ही प्रश्न केला आणि उत्तर काय आलंय, येस इट्स मॅक्सिमम ब्युटिफुल लँड होतोय सीमा पार 6 या धावसंख्येसाठी. आणि आता जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36. आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 18च्या सरासरीने धाव फलकावरती लागले 36. आणि आता करायचे 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 32 धावा टीम गोगवे 11 या संघाला करायचे. 6 चेंडू आणि 32 धावा. आज आपण पाहिलं तर टीम खांबिल चोरगे या संघाला अगदीच अप करण्यासाठी त्यांचे 12th मॅन म्हणून आमचे अगदीच खेळाडूच्या कक्षामध्ये मधून येत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅन खांबील चोरगे या संघाचा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक नावाची ओळख, प्रत्येक नाव अगदीच उल्लेखनीय कामगिरी त्या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते नावाच्या स्वरूपात. यावेळेस अप्रतिम बॉल, चांगल्या बॉलची सांगता पहिला बॉल अगदीच आपल्याला पाहायला मिळते खोलवर पद्धतीचा होता, त्यावरती अगदीच ड्राईव्ह करता येत नाहीये, बॅट्समॅनला जकडून ठेवलंय. पुन्हा यावेळेस फुल टोच होती परंतु थांबणार नाहीये. आता मात्र क्षेत्ररक्षक बघत राहिलेत, थोडासा मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदीच ग्रास देखील आहे, चिखल देखील आहे, स्किड होण्याचे चान्सेस भरपूर असतात त्या पावसाच्या रबर बॉल क्रिकेटमध्ये, परंतु 6 धावा तुम्हाला रोखावा लागतीलच. परंतु आता 6 धावा आलेत. षटकार टीमची धावसंख्या देखील 42 या आकड्यावरती 5 मध्ये 26.
यावेळेस रनआउटची संधी आणि आता रनआउट व्हावं लागते बॅट्समनला. अजून एक गडी बाद होते म्हणजे पहिले 3 चेंडू आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 42 या आकड्यावरती. आणि आता करायच्या त्या म्हणजे जवळजवळ पुढचे 3 चेंडू आणि 26 धावा. न्यू बॅटर तो देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अगदीच यंग टॅलेंटेड खेळाडू, अनेक नामांकित खेळाडू जे आहेत त्या खेळाडूंची ओळख, त्या खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतोच प्रत्येकाच्या मुखातून. ज्यावेळेस आपण पाहिलं तर फुलटो सुती नोमॅन्स लँडमधून चेंडू ट्रॅव्हल होतंय, एकच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि बघता बघता दुसरी धाव ती देखील पाहायला मिळते. हे तिकडेच आकाशचं कौतुक करावं लागेल, जसं स्किट झाला क्षेत्ररक्षक तसं त्याला देखील अगदी शाबासकी दिले. यावेळेस चांगला बॉल आणि आता जर आपण पाहिलं तर डॉट आलाय. अजून या ओव्हरमधील शेवटचा जवळजवळ एकच बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल अगदी जाता जाता मन खुश करून जाईल की काय, परंतु षटकार आला अगदी जाता जाता. खूप चांगला प्रयत्न राहिला बॅटरच्या माध्यमातून. हार्डलक बॅडलक टीम गोगवे 11 खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि